राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भातली कोर्टातली आजची सुनावणी संपलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या याचिकेवर आता 3 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे। अजित पवार गटाला 2 आठवड्यामध्ये उत्तर द्यावं लागेल। निवडणूक आयोगाने दिलेलं तात्पुरतं नाव निवडणुकीपर्यंत कायम ठेवा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हेच नाव कायम ठेवा। पवार गटानं सुप्रीम कोर्टाकडे आज ही मागणी केली, तर शरद पवार गटाला 1 आठवड्यामध्ये चिन्ह द्या। सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत। आजच्या सुनावणीमध्ये काय झालं ते आपण पाहूया। राज्यसभा निवडणुकीमध्ये दादा गटाने शरद पवारांचंच नाव वापरलं। शरद पवार गटाचा युक्तिवाद आहे। अजित पवार यांच्या गटाचा व्हीप शरद पवार गटाला लागू होत नाही। पवार गटानं हा युक्तिवाद केला आहे। अजित पवार गटाला 2 आठवड्यामध्ये व्हीपच्या संदर्भात उत्तर द्यावं लागणार आहे। दोन्ही गटांनी घटना पाळली नाही, कुणीही अपात्र ठरलं नाही असं न्यायमूर्तींनी म्हटलं। निवडणूक आयोगाने दिलेलं तात्पुरतं नाव हे निवडणुकीपर्यंत कायम ठेवा। पवार गटानं ही मागणी केली आहे। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नाव निवडणुकीपर्यंत राहू दे अशी मागणी पवार गटाने केली आहे। प्रचार करण्यासाठी तात्पुरतं पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात यावं अशी मागणी सिंघवी यांनी केली आहे। तर 1 आठवड्यामध्ये चिन्ह दिलं जावं। सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला हे निर्देश दिले आहेत।